नमस्कार. प्रेम आणि पद इश याच्या या आणखी एका भागात तुमचं स्वागत. आज जरा वेगळा विषय सांगणार आहे. जेव्हा आपण याचा पहिला भाग टाकला त्याच्यानंतर मला एका विद्यार्थ्याचा मेसेज आला. माझा नंबर बऱ्याच जणांकडे असतो. खूप लेंदी मेसेज होता तो. ते मेसेज आता सगळ्या गोष्टी मला या टॉक शोमध्ये आता सांगता येणार नाही, पण हा मुद्दा या टॉक शोमध्ये मी याच्यासाठी घेतला की अनेक जणांची परिस्थिती असू शकतं, अनेक जणांना याच्यातून दिशा मिळू शकतं. त्याच्यामुळं सन्माननीय प्रेक्षकांना मी अशी विनंती करतो की कोणाच्या भावना दुखवतील अशा काही कॉमेंट टाकू नका. हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. कमिंग टू आवर टॉपिक, मला तो मेसेज आला. मेसेज आल्यानंतर मी त्या पोराला विचारलं की मी कॉल केला त्यांना. म्हणलं की फक्त आता तुम्ही बाहेरगावी नका जाऊ, आपण उद्या भेटू. आणि मी उद्या सकाळी त्याला माझ्या ऑफिसला भेटलो. तर विषय असं काय झालं होतं नेमकं, तर तो आहे ना, एका मुलीवर त्याचं प्रेम होतं. बरेच दिवस त्यांची ओळख होती. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. त्याच्यासाठी त्याने काय काय केलं हे फक्त तुम्हाला पॉईंट वाईज सांगतो. पहिला मुद्दा, त्या मुलीचे जेव्हा ओळख झाल्यानंतर प्रत्येक वाढदिवस साजरे केले. उत्साहाच्या भरात, वय कमी असतं, प्रेमासाठी आणाभाका घेतल्यावर माणूस काही करतो. रात्री 12 वाजता वाढदिवसाचे फटाके लावले. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, आपल्या मेसचे वगैरे पैसे कमी करून तिच्यासाठी जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला. परिणाम आहे एक टाइम जेवायचं. पुढचा मुद्दा, स्वतः नोकरी केली एका ठिकाणी. नोकरी केल्यानंतर तिला नोकरी लागावे यासाठी तिला एका प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घेऊन देण्यासाठी जे पैसे कमावले त्या पैशातून ती पैसे हे करून त्या प्रोफेशनल कोर्सची फीस भरली. आणखीन पुढचा मुद्दा, त्या मुलीसाठी गाडी घेतली. एक शेवटचा मुद्दा, एकदा सहज ते मुलगी काहीतरी काम करत असताना थोडंसं खर्चटलं, काहीतरी पडले वाटतं त्यांनी. ह्याला कळालं की असं असं ते एक रूममधून पडले. तर 5 तासाचा प्रवास यानं साधारणतः 3.5 तासामध्ये मोटरसायकलवर केला. 3.5 ते 4 तासाच्या आत. विचार करा, एवढ्या वेगात मोटरसायकलवरून प्रवास करताना याला जर काही झालं असतं तर. लुक फ्रेंड्स, याच्यामध्ये मी एक वाक्य तुम्हाला 2-3 वेळेस सांगणार आहे. काय ते वाक्य? पहिल्यांदा मी बोलतो, जोश के साथ साथ होश भी चाहिए. ठीक आहे, जोश के साथ साथ होश भी चाहिए. हे थोडंसं काहीतरी एक्साइटमेंट मध्ये झालं. वयाचा विषय आहे हा, उत्साहाचा विषय आहे हा. ठीक, कुणी हे करू नये म्हणून हे, किंवा याच्या खूप भावनेच्या भरात जाऊ नये म्हणून हे काही मुद्दे सांगितले. नंतर काय झालं, काही दिवसानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात भूकंप झाला. हे त्याचं वाक्य आहे की भूकंप झाला. तो म्हणाला, सर, त्या मुलीनं मला एकदा सांगितलं की मला आता या प्रेमामध्ये किंवा तुझ्यामध्ये असं काही इंटरेस्ट नाही आहे. काही वेगळे घटक असतील त्यांचे, ते काय आपल्याला माहीत नाही. पण हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, ज्याचे निर्णय भारतीय राज्यघटनेनुसार 18व्या वर्षानंतर मुली आणि 21व्या वर्षानंतर मुलं घेण्यात ते सक्षम असतात. हे सांगितलं की मला आता हे सगळं थांबवायचं. इवन त्याच्या म्हणण्यावर जर हे केलं तर त्यांनी सांगितलं की आता मला हे, आय एम नॉट इंटरेस्टिंग इन यू, दुसरीकडे कुठंतरी हे आहे.
पायाखालची सगळी जमीन सरकली. काय करावं काही सुचत नव्हतं. याच्यानंतर हा खूप पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. ते मुलगी डिफेन्सिव्ह मोडला जाऊन निग्लेक्ट करायचा प्रयत्न करायची. ते जसं हा पटवून देण्याचा प्रयत्न कर, भरपूर कॉल, हे कॉल, ते कॉल, ते कॉल, या नंबरवरून त्या नंबरवरून त्या नंबरवरून त्या नंबर. ओ माय गॉड. ती मुलगी तसं सतत डिफेन्सिव्ह मोडला जाईल. त्याला वाटायचं ते निग्लेक्ट करते आणि तिला वाटायचं हे आता मला बंद करायचं. कारण काही असू द्या, त्या मुलीचे कारण त्यांना माहीत. हे सगळं झालं. हा मुलगा एकदम डिस्टर्ब झाला. आता तुम्ही म्हणाल की मला फोन आला तेव्हा तो कुठं होता, मी त्याला कुठं जाऊ नको म्हणालो. तर त्या मुलीला जाब विचारण्यासाठी हा रेल्वेनं 5-6 तासाचा प्रवास करून तिला भेटायला जाणार होता त्या दिवशी रात्री, की असं का करते. तर ते रेल्वे स्टेशनवर असताना त्याने मला फोन केला होता. मी त्याला बोललो, सोड ती रेल्वे सोडून दे. रेल्वे सोडून दे म्हणालो, त्या गाडीसोबत ते विचार सोडून दे म्हणालो. त्यानं ऐकलं. तुम्हाला आणि त्यानंतर मला ही सगळी कथा सांगितली, मी जी तुम्हाला सांगितली. अशा अनेक काही गोष्टी सांगितल्या, पण ते इथे सांगणे शक्य नाही, सांगूही नाही. आता हे त्याचं सगळं म्हणणं ऐकलं. दुसऱ्या टप्प्यात आपण ते सगळं काय झालं ते पाहिलं. मुद्दा आहे ना, हा मला भेटल्यानंतर मी याला काही प्रश्न विचारले. माझा पहिला प्रश्न, आजपर्यंतच्या या 23-24 वर्षाच्या आयुष्यामध्ये तू आई वडिलांसाठी काय केलं, पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता, लहानपणापासून आई वडिलांनी ज्या प्रकारे तुझा सांभाळ केला त्याची तुला कल्पना आहे का. तिसरा प्रश्न होता, आई वडिलांच्या भविष्याची जबाबदारी कोणाची. चौथा प्रश्न होता, आई वडिलांनी तुझी जबाबदारी कधीपर्यंत घ्यायची. पाचवा प्रश्न होता, आई वडिलांनी तुझ्याविषयी जी स्वप्न पाहिले त्या स्वप्नांचं भविष्य काय. सहावा प्रश्न होता, हे सगळं प्रकार ऐकल्यानंतर घरच्यांना काय वाटेल. सातवा प्रश्न होता, तू जर याच्यामध्ये मानसिकदृष्ट्या खचला तर तुझ्या आई वडिलांना आनंद वाटेल का, त्यांना समाधान वाटेल का, त्यांच्या आयुष्याची ध्येयपूर्ती तो होईल का. एकदम सिंपल सरळ प्रश्न विचारले. लक्षात घ्या मित्रो, आपल्या आई वडिलांना, हे मुलांना किंवा मुलींना दोघांसाठी सांगतोय, ते कोणाची बाजू नाही घेते, ना मुलाची ना मुलीची. आई वडिलांना काय लागत असतं, ते लहानपणापासून लेकराला व्यवस्थित वाढवत असतात. मी एकदा मध्ये बोललो होतो की काही जरी छोटं जरी काही जरी झालं तरी त्यांना टेन्शन येत असतं. त्यांना काय लागतंय, आपलं मूल एकदम सुदृढ शारीरिक आणि मानसिक स्थितीत. हे सगळं बघा, पहिला टप्पा त्याची बाजू ऐकून घेतली, दुसरा टप्पा मुलीचे निर्णय सांगितले, तिसऱ्या टप्प्यामध्ये मी त्याला विचारलेले प्रश्न सांगितले. आता चौथ्या टप्प्यामध्ये या सगळ्या याच्यात चूक कोणाची. एक पहिला मुद्दा, या मुलाचा किंवा मुलीचा, या दोघांचाही प्राधान्यक्रम चुकला असं नाही वाटत तुम्हाला. मला नक्की वाटतं की यांचा प्राधान्यक्रम चुकला. कोणत्या गोष्टीला कोणत्या वयामध्ये महत्त्व द्यायचं ही गोष्ट या दोघांना कदाचित लक्षात नाही आली, किंबहुना वयाचा दोष. पण नुसतं वयाचा दोष देऊन नाही चालत ना. जोश के साथ साथ होश भी चाहिए. मस्ट हॅव टॉप क्लास कॉन्शियसनेस. कुठं थांबायचं ते माणसाला नक्की कळायला पाहिजे. मस्ट हॅव फुल स्टॉप ॲट प्रॉपर प्लेस. त्याच्यामुळं यांचा चुकलेला प्राधान्यक्रम. दुसरा काय माहित नाही काय झालं, पण
त्या दोघांनी जर सामंजस्याने एकत्र येऊन जर निर्णय घेतला असता तर कदाचित हे एकदम शांत चित्ताने आहे तिथंच थांबलं असतं, व्यवस्थित झालं असतं सगळं. त्याच्यामुळं याच्यात तसं पाहण्यात गेलं तर खूप दोष शोधणं, चुका शोधणं हा उद्देश नाही. फक्त मला परत तोच मुद्दा सांगायचा की आयुष्यात आपला प्राधान्यक्रम योग्य ठरलेला पाहिजे आणि तो प्राधान्यक्रम योग्य ठरल्यानंतर आयुष्याच्या निर्मितीसाठी तो प्राधान्यक्रम गाठण्यासाठी गांभीर्यानं प्रयत्न करणं गरजेचं असतं. या विषयाला आपण अनेक विद्यार्थी मित्रांच्या विनंतीवरून वाचा फोडली होती. तुमच्या सगळ्या मनातल्या भावभावना पुढे एक एक्झॉस्ट व्हाव्यात, मोकळं वाटावं, हा त्यामागचा उद्देश होता. पुढील भाग नंतर पाहू, पण जाता जाता एक घटना सांगतो. हा मुलगा माझ्याशी भेटल्यानंतर परत 7-8 दिवसांनी एकदा भेटायला आला. म्हणाला सर, खूप खुश होता त्या दिवशी. म्हणाला सर, मी आज खूप छान काम केलं. काय रे राजा? म्हणा सर, मी इथं शिकण्यासाठी आलो, पण मी काय केलं, नोकरी करून काही पैसे जमावले होते, त्या पैशातून गाडी घेतली होती, आम्ही गाडीवर वगैरे फिरायचे. म्हणाला सर, आज मी गाडी विकली. म्हणाला मला भले 20-25 हजार कमी आले, ती गाडीला जास्त दिवस झाले नव्हते, पण गाडी विकली. म्हणाला गाडी विकल्यानंतर मी पहिलं काम काय केलं म्हणलं सर, मला पटकन तुम्ही आठवले. आणि मी काय काम केलं तर माझ्या वडिलांच्या बँक खात्यामध्ये गाडीचे सगळे पैसे जमा केले. म्हणून सर म्हणला, पैसे जमा केल्यानंतर मला जो आनंद झाला ना सर, म्हणाला तो मी शब्दात सांगू शकत नाही. तो छान वाक्य बोलला. सर, थँक्यू व्हेरी मच. फ्रेंड्स, इट्स माय प्लेजर. परत एकदा भेटू आपण. तोपर्यंत नमस्कार.